पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलेला आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल सुद्धा 91 पैशांनी महागले। 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ झालेली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचा दर हा प्रति लिटर 108 रुपये 49 पैसे तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतकं झालेलं आहे। महागाईच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतायत। पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ झाल्यानंतर महागाई सुद्धा वाढते, कारण त्याचा इतर गोष्टींवर सुद्धा परिणाम होतो। इतर वस्तूंचे, इतर भाजीपाल्यांचे, इतर जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा दर वाढतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य सध्या चिंताग्रस्त झालेत। बरोबर आहे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये महागाई वाढत चाललेली आहे। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा आणि गेल्या आठवडाभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे। म्हणजे बाजूलाच हा मीटर आहे पेट्रोलचा, पण 108 रुपये 45 पैसे आता पेट्रोलचा दर आहे, तर 95.2 रुपये असा हा डिझेलचा दर आहे। एकूण 90 पैशांचा आज दर जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे संताप व्यक्त करतायत, सर्व प्रवासी संताप व्यक्त करतात। एकीकडे गृहिणीसुद्धा संताप व्यक्त करतायत, कारण या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे। एकीकडे CNGच्या दरात सुद्धा वाढ झाली होती, तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होईल असं सांगितलं जात आहे। तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हे सर्व गोष्टी या ठिकाणी आपण बघतोय। मात्र आखाती देशांमध्ये जे युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाचे परिणाम हे देशावर जाणवू लागलेले आहे, सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आलेलं आहे। तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, काय एकूण भावना आहे? आता काय सांगू, गव्हर्नमेंटला समजायला पाहिजे बाबा। आमची कमाई धमाई काय टॅक्सीमध्ये सर्वांना माहिती आहे, आणि हे सारखे भाव यांचे इन्क्रीज होतात आणि हे आपल्याला समजत नाही आता काय करणार आहे। ह्यांचा टार्गेट काय आहे? आम्ही बंद करून ठेवू टॅक्सी? आम्हाला नाही परवडत, खरंच आम्हाला नाही परवडत। आता किती दिवस झाले हे 10 दिवसमध्ये 2 रुपये अजून वाढले, काय करणार आम्ही? टॅक्सी आता बंद करायला पाहिजे का, असा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवू लागलेला आहे। त्यामुळे आणखी दिवसेंदिवस वाढ होणार आहे। त्या दृष्टीने सुद्धा अनेक नागरिक जे आहेत ते संताप व्यक्त करताना पाहायला मिळतात। निश्चित, त्यामुळे टॅक्सी चालक असतील किंवा इतर सामान्य प्रवासी असतील, सामान्य नागरिक असतील, सगळेच संताप व्यक्त करतायत, कारण एकूणच पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम हा इतर गोष्टींवर सुद्धा होत असतो। त्यामुळे येत्या काळात सरकारकडून काही पावलं उचलली जातात का नागरिकांना दिलासा देण्याची, हेच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।